समोर. टर्मिनसला जाणारी धीमी लोकल आहे. प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आई हुई लोकल 2:24 की मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली धीमी लोकल है. लोकल 2:58 की मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली धीमी लोकल है. ट्रेनमध्ये आल्या आल्या खाणं पिणं सुरुवात. हे लपून 10 वाजता निघालेली माणसं विरारवरून. अरे पण हे एवढं लपवून का ठेवलं आहे? मला द्यायचा विचार नाही वाटतं. म्हणजे मी घेतलं आहे नशिबान, मी हे काढून घेतलं आहे छास. हे बघ कसं पिते भुक्कड. अरे बाबा ठेव, मी बाहेर जाऊन घेऊन येईन. अजून 2 तास आहेत. झोपा काढायच्या, झोपा काढायच्या. कंटाळले बसून बसून. किती तास? 5 तास बसले. 2 ते 6 5 तास होतात. 3, 4, 5, 3 तास, 6, 4 तास. 3, 4, 5, 6 निघायला किती वाजता? 4 तास होतात. घरातून निघायला किती वाजता? 11 वाजता. 11:30 वाजून गेले होते. 2 ते 6 किती तास होतात? किती होतात? 6 तास. कसं व्हायचं रे बाबा. पण हुशार आहे, काय पण म्हणा. अगले कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 8 पर रवाना एवढी पण खास नाही. कामाची वस्तू बोला इकडे.
और कोणा इकडे बघायची इच्छा बघू शकता. फक्त 100 रुपयाला चार्जिंग वाली 3 प्रकारची बॅटरी लाईट याच्यामध्ये 3 लाईट 2 तास आता पण बघून घ्या. पहिली लाईट आहे आणि दुसरी आणि तिसरी चार्जिंग वाली हाय पॉवरची बॅटरी आहे. प्रत्येक घरामध्ये लागते, चिपल जात नाही. किती पण आपटा कसं पण ठेवा. बोला तू लई लांब जाते. हाय पॉवरची बॅटरी परत 100 रुपयाला. गाड़ी नंबर 501003 दिवा रत्नागिरी पैसेंजर कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 से चलने को तैयार है. मग कसा वाटतोय अनुभव? कधीच गाव येतोय 10 तासाने येतो. मला वाटतं गाव नको. संपूर्ण ट्रेन आपल्यासाठी आहे. ट्रेन पूर्ण रिकामी झाली. आता 2 तास मस्तपैकी झोपायचे आणि डायरेक्ट स्टेशन येऊन जाऊ. मला झोप नाही येणार पण तू झोपशील माहिती आहे एवढे दमले. कसं वाटतं फर्स्ट टाइम ट्रेनचा प्रवास? बरं वाटते पण एवढा वेळ नाही बाबा. चला. तुम्ही झोपत होता ना म्हणून कंटाळले. अरे झोप मग तुला पण सांगितलं होतं झोप. झोपाय भेटतो काय तसं बाबा असं विषय होतो. म्हणून आहे ना कधी पण आहे ना कोकणातल्याच पुरी करावे. कोकणाच्या बाहेर करायचे कशाला माणूस केला. कोकणाच्या बाहेरचा प्रॉब्लेम केला ना की असं प्रॉब्लेम होतो. काय कोकणात करायची मग आता दे डिवोर्स. दिवस चल जरा आडीव. पण लागलं हे पाहिजे. अरे भूक लागले पण काय करणार, कायच भेटत नाही. हे माझ्यासाठी आहे, तुला नाही देणार आहे. वडापाव घे, वडापाव झोपलं घरात. हे घे खा, मजा कर बाबा. उपाशी राहू नको नाही तर माझ्या पोटात दुखेल. चला आम्ही हे आता संपवतो, नंतर भेटू डायरेक्ट आता गावाला गेल्यावर. खूप दमायला झाले. रात्री 10 वाजता वडापाव. 10 नाही 11 वाजता सॉरी. पण पप्पा पण इथलेच खातात, चिपळूणचे. चिपळूणची जरा चव असते. चला भूक लागली तर काहीतरी खायला तर लागेल. मला पण लगेच. तुम्हाला नको काय? मागाचपासून काय काय खाल्लं असशील. नशीब काकड्या नाही आला, आता काकड्याच खाल्ला नसता. चला चला, वडापाव शिवाय जीव नाही राहत. ट्रेनमध्ये चढतानाच आहे ना वडापाव. चाय पिया. आपण वडापाव खाऊया, आपण नंतर भेटू. तर फायनली आपण गावी पोहोचलो आहे. तरी पण लवकर आलो नाही,
7:30 असं काय. तर आपण किती 7:30 असत पोचलो नाही. 6 वाजता बसलो आणि बरोबर 12:30ला संगमेश्वरला गाडी टच. तर आता यांचं तर चालत राहील यांचं दिवसभर. आपण बाहेर येऊ. तर आज दिवसभर असं आहे की सिरियल इकडे चालू ठेवून तिकडे हे बघत बसलेत. हा हुशार आमच्या बाईक. चला आपण इथे थांबूया बाहेर. तर आत्ता जायचं आपल्याला बाजारात. तर थोडीशी सामग्री घ्यायची. आज आहे संगमेश्वरचा बाजार, बुधवारचा बाजार. तर आपण जाऊया आता बाजारात मस्तपैकी खरेदीला आणि तिकडेच ब्लॉग एंड करू. आणि कारण का खूप लांब होईल नाही तर. चला मम्मी तयारी करते. सगळे हरियाली लावला नाही इकडे. गावाला आलं की एकदम मस्तच वाटतं नाही. हरियाली. कढीपत्ता काढते मम्मीचा. कढीपत्त्यासाठी बाहेर बाजारात जायची गरज नाही, दाराच्या पुढ्यातच. कढीपत्त्याचं पूर्ण झाडच आहे. मसाला पाहिजे तर मसाल्याचं पाणी इथं आहे. सगळं दारातच ना. हे आता झाडे पूर्ण जाणार. मस्तपैकी उगली होती याच्यामुळं. आता पूर्ण हा इथून पूर्ण असा बांध तिकडपर्यंत घालायचा आहे. त्याच्यामुळे हे सर्व निघून जाणार. चला तर आपण आता पटापट निघूया. ऊन पण झालंय. चालत जायचं आहे. किती 6 वर्षांनी मी गावाला आल्यावर चालत जातोय संगमेश्वरला. चला चला जरा आपण कामानिमित्त बाहेर चाललोय. आपले आले वाळू, ते पण 2 तास. आणि साले आले तर सांगितलं पण नाही. ओके अय रात्री आलो. हे काय करते? हो मी बरा आहे. अरे नाचणं तर घोशी राहते एकदम लहान नाही. तुझ्या उमरा सारे दिसत आहेत बघ कसं ते. ऊन पण गेलाय. चला आपली वाळू आली. वाळू टाकून पण निघून निघाले. चला आपण आता निघालोय बाजारला. दुपारी सकाळपासून दुपारी केला वाळू आणायला. आणि आता मम्मी आणि मी निघालोय बाजारला. जराशी बाजार बघू. संगमेश्वरचा बाजार दाखवतो. बुधवारचा बाजार कसा आहे तो. जरासं फिरूया आपण. चालतच जायला लागणार कारण मी तर काही गाडी नाही आणली. गाडी आणायला पाहिजे होती ना. खर्च तर तेवढाच झाला. त्यांना पण 11लाच आणला नसेल पल्लवी ना. ते 12 सांगितलं नसेल. आम्हाला पसंत सांगताना जास्त सांगितलं. त्यांना जास्त सांगितलं नसेल. हे आमचं काय कमी नव्ह करणार आहे. पैसा द्यायचं तेवढं द्यायचं. मुलं सर्व तशीच नाही. चल पटापट जाऊया. 1000 रुपये ऊन जास्त लागतंय. घेतला त्यांनी. तरी आता आणि 13 सांगितलं आणखीन 2000 काढला नसतं. तू पटकन बोललीस म्हणून. मला माहिती आहे. या मेला रात्री बोलला नाही. म्हटलं बायकोला वालवर पाठवणं तेव्हा बा खुर्चीजवळ घेतली बाय. सकाळी बोललो ना मी संसाराला सांगितलं. कितीला पण विचारलं. आता आल्यावर कशाला म्हणायला हवं. अगोदर बोलत. किती वर्षांनी चालत जातोय. चला पटापट चालत जाऊया. ऊन पण जास्त झालंय. चला
किती दिवसांनी चालत म्हणजे काकाडी ते खाली पडशील. आपलं कॉलेजचा शेवटचा दिवस फक्त मी चालत गेलो, म्हणजे शेवटच्या दिवशीपर्यंत. आणि त्याच्यानंतर जो मुंबईला गेलो त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा गावाला आलो तेव्हा मी गाडीनंच फिरलो आहे. त्यानंतर आत्ता जवळपास 6 की 7 वर्षानंतर आत्ता पायाने चालत जातो आहे. नाहीतर या अगोदर फक्त बाईकच. तर आता भारी पडतं आहे एवढं चालायला. मुंबईला बाईक ठेवली म्हणून, नाहीतर आता आपण आरामात गेलो असं. आपण आता पोचलो आहे गणपतीपुळे शॉर्टकटवाला रोडला, डिंगणी रोडला. आणि आपलं इथं स्टॉप. आणि हे इकडं आता संगमेश्वरला जायचं आपल्याला. गाडी असली की बरं पडतं नाही. हे बघ पावसाळ्यातून मोर आलाय काय बघायला हवा. पण एवढ्यावरती जाणार कोण. हे वरती या रेल्वेचा ब्रिज आहे ना, तिथून व्ह्यू मस्त येतो पावसाळ्यातून. आता जास्त कोण जात नाही, कारण का तिकडून कोण जात नाही, त्याच्यामुळे साफसफाई पण करत नाही, झाडे वगैरे तोडत नाही. मग आता एवढं जंगल झालं आहे ना, जाण्यासारखंच नाही. पहिलं वरून जायचं आम्ही शॉर्टकटने, आता इकडून खालून जायला लागतं. चला हळूहळू आता चालत लेफ्ट राईट. चला सगळं शांत शांत. आणि इकडं आपल्याकडे एक भीती काय आहे की आपल्याकडे एक वाघ फिरतोय, त्याच्यामुळे संध्याकाळी 7 वाजले की माणसं घाबरतात चालत यायला. वाघाची भीती भरपूर आहे. पप्पा तर लवकर यायला बघतात, गाडी असून सुद्धा घाबरतात. चला डायरेक्ट आता बाजारात भेटू. जमायला झालं, भरपूर दिवसांनी चालतं. अरे सोयादा भेटला आपल्याला आता. हो गाडी नाही आणले, मुंबईला ठेवले. ट्रेनने आलो. अरे पूर्ण खाली, पूर्ण झोपून आरामात. अरे अजिबात गर्दी नाही. ही दिवा रत्नागिरी. हा सकाळ संध्याकाळी बसलो. हो पंडितची रिक्षा क्रॉस केला ना इथं. हा मला गाडी ओळखीची दिसते, बघतो तर तूच आता. अरे रिक्षाच भेटत नव्हत्या रात्री. अरे सर्वांची भाडी बुक. लग्नाला गेलेला ना रे. हो अरे सकाळी उठलोच नाही मी. 1 वाजता आलो. आता जेवण वगैरे झोपेपर्यंत 2 वाजले. अरे सुचलोय ना आता, सुचलोय ना. काय नाही नाही ना असंच. हे आपला कोंडाचा परा काय खेकडे वगैरे भेटतात काय बघायला पाहिजे. हा रस्ता बघ काय झालाय. गाड्या टिकतील कशा याच्यामध्ये. अरे इकडंच नाही, मुंबईला पण तसंच आहे. काय बघतेस काय गमेल घमेल आता कशाला पाहिजे. वालूला अगोदर बोलायचं, मुंबईवरून आणलेली असती. आणली होती. आपला बुधवारचा बाजार. हे आपलं मच्छी मार्केट. बाजारात बरं ना. मच्छी मार्केटला कोण दिसत नाही, सकाळच घेऊन गेलं सर्व.
मोठे मोठे मासे, सुका मासे, मावरं. असली घेऊन कोणती वाली? जरा मोठी होती लई बारकी. कोणती बघतेस? असली मोठी नाही. हे बस होते ना, उचलायला पण पाहिजेत ना. किती आहे? जरा वालू जाल मोठी हे घे मग. हे बघ हे. आहे. एवढी काय ते बघ तिकडं बघ, ते वाला बघ, मीडियम आहे. एक किलो घेऊ 200 रुपयाचा. लावून द्या चांगला. कोळीम पण कोळीम आता मम्मी खात नाही. शिंगला हवे. ही नको, मी एकटाच खाणार आहे, ती नाही खात. 100 अर्धा. हा एवढा? 20 रुपये कमी करतील. 2 किलो बरोबर ते लावू. आता 1 किलोच झालाय. काढू नको. कसं हवायचा? किती घेते, 1 किलो की 2 किलो? आहे. एवढा हवाय ना तुम्हाला? 1 किलो आहे. हे काय? 2 किलो नको आहे? 1 किलो. काय एवढा कुठं? अर्धा ठेव इकडं. 1 किलो आहे. अर्धा ठेव इकडं. एवढा कोळीम खायचं कधी? आम्हाला जरासा एवढा ठेवू. डेली खाली तरी मासे हवंय. मासे. आता कोळीम एवढा घेतलंस, मासे कशाला? गोमाता. धुवाय लागतात. नको आहे ना? नको. मच्छी ताजी घेऊन जाऊया तिकडं. परत येऊया मच्छी ताजी घ्यायला. परत सगळं घेऊन या. हां. मम्मी मच्छी घेते, स्वस्तात घेतल्याशिवाय सोडणार नाही. काय लावली साय लाव त्याच्यावर. किती किती घेते? 70 घे. एवढीशी आहे. तेव्हा लावत नाही, काय नाही. ह्याच्या खाली ताट ठेवलेलं हो, तर वरून वर उंच दिसायला. दिसायला. मार्केटिंग मध्ये आहे मी काकी. वर दिसायला. आम्ही पण मार्केटिंग करतो मुंबईला असं. 50 ला वाटा. मुंबईला एवढी उंच असते. हे काय नाही, दुसरं काय नाही. एवढं. चला आता भाजी मार्केटला घुसतोय. कसे भाजी गं? कोथिंबीर कसं? 20 ला पेंडे. तिथचा माल 20 रुपये. 20 रुपये. काय घेतोस भाजी?
मामी हे घे मेथीचे पैसे घे मामी. एवढी काही गर्दी नाही आज. मेथी कशी ग? 20. हे मामी 80 रुपये परत दे. चल 70 रुपये परत दे. 50 ला 2 दे. तिकडं आहे कांद्याचं मार्केट, कांदे बटाटे. होय कुठं चाललंय बटर घ्यायला. बटर बटर कुठं आहे? मी आता आमचे पप्पांसोबत आता बसलोय. किती वेळा दुकान उचललेलं असेल, किती वेळा बाप्पा 4-5 वेळा तर झालं असेल. इकडून तिकडे तिकडून इकडे. हा मुंबई गोवा हायवे होते त्याच्यामुळे. आता हे 2 महिने झाले इथं असतील ना. इथं आता वर्ष झालं त्या घरात. तिकडं नाही इथं आता. तिथून इथं आता म्हणजे पटापट 1 वर्ष तिथं 1 वर्ष इकडं. आपण मुंबईला रूम चेंज करतो तसं बाप्पा इकडं दुकान चेंज करतायत. पण होईल लवकरच. एकदा हायवेचं काम पूर्ण झालं ना टेन्शन नाही. जागेचा प्रॉब्लेम आहे ना. अरे जागा चांगली झाली की मस्त होईल. चालेल. चला मग आता निघतो पटापट. उशीर झालाय. चला. आणि हा ब्लॉग पण आता इथेच एंड करतो कारण आता लेंथ भरपूर झाले. भेटूया पुढच्या पार्टमध्ये, कोकणचे पार्ट. चला बाय बाय.